नमस्कार मित्रांनो, मी सारिका प्रसाद नाईक. आज आपल्यासमोर माझा चौथा व्हिडिओ शेअर करते आहे. आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, काल 10वीचा रिझल्ट लागला. मी एक शिक्षक आहे. अनेक पालकांचं म्हणणं ऐकलं. कोणी खुश होते, कुणाला वाटत होतं अजून थोडे पडायला पाहिजेत. या सगळ्यांचा विचार केला आणि एक कविता लिहिली आहे. बघा तुम्हाला आवडतीये का? आजच्या कवितेला मुद्दामून काही शीर्षक दिलं नाही आहे. तुम्ही ठरवा काय द्यावं ते. कविता बघा. त्याच प्रश्नाचं कितीदा घोकत बसायचं उत्तर. त्याच प्रश्नाचं कितीदा घोकत बसायचं उत्तर. पाठ वाकेपर्यंत पुस्तकांनी भरलेलं ते दप्तर. आईवडिलांचं एकच म्हणणं, 10वी आहे जरा दे लक्ष. आईवडिलांचं एकच म्हणणं, 10वी आहे जरा दे लक्ष. आमच्या वेळी तर एवढंच होतं, हुशार आणि ढ हे दोनच पक्ष. आता मात्र तसं नाही हं. डिव्हिजन आहेत A to Z. आता मात्र तसं नाही हं. डिव्हिजन आहेत A to Z आणि ABCD आणि परत A+चा आहे ग्रेड. 1 पॉईंटनं पुढं गेलेलाही मग खाऊन जातो भाव. 1 पॉईंटनं पुढं गेलेलाही मग खाऊन जातो भाव आणि 99% पडूनही तुमचं बोर्डावर येत नाही नाव. पण खरंच बरं लेकरांनो, तुमच्या अभ्यासाला नाही तोड. पण खरंच बरं लेकरांनो, तुमच्या अभ्यासाला नाही तोड. जिद्द आणि चिकाटीला परिश्रमाची हवीच जोड. अभ्यासात डोकं घालून तुम्ही काढलेत कित्येक तास. अभ्यासामध्ये डोकं घालून तुम्ही काढलेत कित्येक तास. आम्हाला तर एवढंच माहीत होतं पास किंवा नापास. एका मार्कसाठीचा तुमचा संघर्ष नाही सोपा. एका मार्कसाठीचा तुमचा संघर्ष नाही खोपा. कारण सगळ्यांनाच हवा आहे सुगरणीचाच खोपा. तुम्ही मिळवलेलं हे यश खूप भारी आहे. तुम्ही मिळवलेलं हे यश खूप भारी आहे. या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्याची तुमची जिद्द न्यारी आहे. पालकांनो, तुमच्या मुलाच्या यशाचा आनंद मनामध्ये साठवा. पालकांनो, तुमच्या मुलाच्या यशाचा आनंद मनामध्ये साठवा आणि अजून थोडे हवे होते हे म्हणण्याआधी तुमचे मार्क आठवा. खूप मिळवलंस रे बाळा म्हणून द्या कौतुकाची थाप. खूप मिळवलंस रे बाळा म्हणून द्या कौतुकाची थाप. आपल्याच मुलाच्या विद्वत्तेचं कशाला हवंय ओ मोजमाप. मान्य आहे मला त्यांना जगाच्या प्रवाहामध्ये व्हायचंय. मान्य आहे मला त्यांना जगाच्या प्रवाहामध्ये व्हायचंय आणि आपल्याला पण आदर्श आई वडील म्हणून राहायचंय. पण पाण्यात पडल्यावर पोहता येईल हा मंत्र आहे खरा. पण पाण्यात पडल्यावर पोहता येईल हा मंत्र आहे खरा. चोच दिलीये त्यानं आणि तोच देईल चारा. परत एकदा अभिनंदन उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या सर्व मुलांचं. परत एकदा अभिनंदन उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या सर्व मुलांचं आणि भविष्यामध्ये बहरणाऱ्या या कोवळ्या सुंदर फुलांचं आणि भविष्यामध्ये बहरणाऱ्या या कोवळ्या सुंदर फुलांचं. 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचं मनापासून अभिनंदन. असेच पुढे जा, खूप मोठे व्हा.